नमस्कार, मी पल्लवी. 10 फेब्रुवारी रोजी रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. या व्हिडिओमध्ये आपण या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे समजून घेणार आहोत. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की ते कोणावरही थेट आरोप करत नाहीत. मात्र या अपघाताच्या तपासाबाबत अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत, असं त्यांनी सांगितलं. रोहित पवार यांनी विचारलेले प्रमुख प्रश्न असे होते: अपघातापूर्वी विमानाची तांत्रिक तपासणी योग्य पद्धतीने झाली होती का? विमानाच्या देखभाल आणि मेंटेनन्सचे अहवाल काय सांगतात? सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्यात विलंब का झाला? आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी फक्त एका यंत्रणेकडेच का देण्यात आली? या प्रश्नाच्या आधारे रोहित पवार यांनी असं मत व्यक्त केलं की घातपाताची शक्यता पूर्णपणे नकारता येत नाही. मात्र त्यांनी कोणावरही थेट आरोप न करता सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली. या पत्रकार परिषदेवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही नेत्यांनी चौकशी अधिक व्यापक असावी अशी भूमिका मांडली, तर काहींनी तपास पूर्ण होईपर्यंत संयम ठेवण्याचे आवाहन केले. या प्रकरणातील सत्य तपासानंतरच समोर येईल. मात्र रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या विषयावर तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.